नमस्कार. आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे या गावामध्ये. या गावाची ओळख सूर्य मंदिरामुळे आहे. पण गावाच्या मध्यभागी उभा असलेला हा भव्य आणि रहस्यमय चव्हाणवाडा अनेकांना माहिती नाही. सुमारे 20 ते 25 फूट उंच तटबंदी, भव्य प्रवेशद्वार आणि पडझड झालेल्या भिंती आजही या वाड्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभी आहे. या वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार पाहिल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेते ती त्याची भव्यता. साधारण 10 फूट उंच आणि 7 फूट रुंद असलेले प्रवेशद्वार हे चपट्या विटांच्या कमानीने सजले आहे. विशेष म्हणजे या वाड्याच्या बाहेरील भागात फारसे नक्षीकाम दिसत नाही, पण त्याची मजबूत बांधणी आणि संरक्षणात्मक रचना पाहून हा वाडा केवळ निवासस्थान नसून एक प्रकारचा लहान भुईकोट असल्याचा भास होतो. वाड्याभोवतीची तटबंदी दगड आणि चपट्या विटांनी बांधलेली आहे. भिंतीमध्ये दिसणारे अरुंद झरोके हे पहारेकरी किंवा संरक्षणासाठी वापरले जात असावेत असे जाणवते. आज या वाड्याचा बहुतांश आतील भाग हा कोसळलेला आहे. अनेक खोल्या, ओसऱ्या आणि इतर बांधकामांचे फक्त अवशेष उरले आहेत. तरी सुद्धा काही ठिकाणी जुन्या लाकडी चौकटी आणि कोरीव काम पाहायला मिळते. लाकडावरील कोरलेली नक्षी आणि वास्तूची रचना पाहता हा वाडा एकेकाळी किती भव्य आणि समृद्ध असावा याची कल्पना येते. स्थानिक लोकांमध्ये या वाड्याबद्दल एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. या वाड्यातून गावातील देवी मंदिरापर्यंत एक गुप्त भुयार होते. घरातील स्त्रिया देवीच्या दर्शनासाठी या भुयाराचा वापर करत असत असे सांगितले जाते. देवी मंदिराजवळ आजही त्या भुयाराचे अवशेष दिसतात असे ग्रामस्थ सांगतात. धोत्रे येथील या चव्हाण घराण्याचा संपूर्ण इतिहास उपलब्ध नसला तरी काही माहिती स्थानिकांकडून मिळते. चव्हाण घराणे हे मूळचे वैजापूर तालुक्यातील भगूर येथील असल्याचे सांगितले जाते. तसेच डोमे आणि चव्हाण या घराण्यात झालेल्या संघर्षानंतर हा वाडा चव्हाणांच्या ताब्यात आल्याची आख्यायिका प्रचलित आहे. उपलब्ध माहितीनुसार सुभद्राबाई विठ्ठलराव चव्हाण या नगरचे किल्लेदार सरदार बानाजी शेटे यांच्या नात होत्या. तसेच या घराण्याचे संबंध संगमनेरच्या समनापूर येथील नेहे घराण्यासोबत व राहुरीच्या खडंबे येथील ताकटे घराण्यासोबत आहे. त्यामुळे या घराण्याचे संबंध त्या काळातील प्रतिष्ठित घराण्याशी जोडलेले होते. आज हा वाडा भग्नावस्थेत असला तरी त्याच्या प्रत्येक विटीमध्ये इतिहास दडलेला आहे. योग्य संवर्धन आणि संशोधन झाले तर धोत्रेचा हा चव्हाण वाडा मराठाकालीन इतिहासातील एक महत्वाचा वारसा ठरू शकतो. जर तुम्हाला अशा दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूंची माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी आहे महेश कोते आणि भेटूया अशाच एका ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.